नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी सुवर्णा चितकल. आता तुम्हाला मी श्री यमाई देवी गणेशसर मुक्काम पोस्ट केर इथं दर्शनाला घेऊन चालले आहे. तुम्ही बघत आहे माझ्या चॅनलवर. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही मुख्य दरवाजातून एंट्री केली. सगळी दुकानं लागली होती खरेदीची आणि आमची पोरं हे घ्यायचं ते घ्यायचं आणि मी बाहेर आल्यावरती मी काहीच घेत नाही त्यांना. कारण की कसं ना, अशाने लहान मुलं सोकवतात. मग ते प्रत्येक वेळेस आहे ना हट्ट करतात आणि मग हट्ट करायला लागले की मग मला लय राग येतो. कारण की कसं आहे ना, आपल्याकडे कधी पैसे असतात कधी नसतात. मग अशी परिस्थिती आहे. जशी परिस्थिती आहे तसे दिवस तर काढायलाच लागतील ना. मी संध्याकाळची रेकॉर्डिंग करत आहे, त्याच्यामुळे मला झोप येत आहे, जांभळे येत आहे आणि मला जांभळे आले की मला झोपायलाच लागतं. मग आम्ही गेलो पुढं दर्शनाच्या मंदिराच्या कमांच्या आतमध्ये. तिथं होती खूप सारी मोठी विहीर होती, त्याच्यामध्ये पैसे लागले होते. पोरं म्हणत होते काय ग मम्मी, मलाच नाही माहिती, तर त्यांना काय सांगू मी, असा प्रश्न होता माझ्यासमोर. पण ठीक आहे म्हणलं, चला देवाचं आहे, देवाचं. मग आम्ही पुढे निघालो महादेवाचं मंदिराच्या इकडे दर्शनाला निघालो. पोरं कॅमेरा मोबाईल कंटाळा करायची. मला तो झोप लागली, पण आता मी रेकॉर्ड करते. महादेवाचं दर्शन घेतलं खूप छान पद्धतीने. मला महादेवाचं दर्शन भेटलं, खूप दिवसांनी भेटलं. आणि मी मस्तपैकी साडी घातली होती, साडी गुलाबी कलरची. मग मी लय छान दिसत होते असं मला वाटतं. दुसरे काय माझ्याविषयी विचार करतात त्याचं मला काही घेणं देणं नाही. मग दर्शन घेतलं. महादेवाला म्हणलं, माझ्या नवऱ्याला लवकर सुधरव रे बाबा, लवकर दारूमुक्त कर रे बाबा. ज्यांनी कुणी काय केलं असेल तर त्याच्या मागं जाऊ दे रे बाबा, असं मी म्हणलं. आणि मग पुढं मी गेले, दर्शन करून मग पुढं गेले. आणि झोप लागली बरं का मला मित्रांनो. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी गुड नाईट. 11:30 वाजलेत रात्रीचे. कारण मला दिवसभर कामाला जाते, सकाळी 8 ते 5 कामाला जायला लागते आणि दमून येते मी. आणि मग काल सुट्टी होती, खेडला कोर्टाला तारीख होती म्हणून गेले होते. धन्यवाद. जे मला असंच आपुलकीचं दळवणारं नातं असू दे. जे मला